सर, एक विचित्र गोष्ट सांगू का? 5 वर्षापूर्वी पगार कमी होता, तरी महिन्याच्या शेवटी पैसे उरत होते. आज 3 पट पगार झालाय, पण तरी पण तेवढेच उरतात. हे नक्की कशामुळे होतं असं? काय चुकतंय नक्की? सर खूप कॉमन गोष्ट आहे ही. कारण इन्कम वाढलं नसेल की आपलं लाईफ पण अपडेट करायला लागतो आपण. आधी जी लक्झरी होती आता ती बेसिक वाटायला लागते आपल्याला. आणि मग बेटर फोन, बेटर कार, बेटर वेकेशन्स, बेटर लाईफस्टाईल, ह्याच्यात काहीच चुकीचं नाही. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा इन्कम वाढतं फास्ट पण वेल्थ नाही वाढत तेवढी फास्ट. आणि याला म्हणतात पार्किन्सन्स लॉ. आपले एक्सपेन्सेस हळूहळू आपल्या इन्कम एवढेच एक्सपांड होतात. आणि हे इतकं स्मूथली होतं की आपलं लक्षही जात नाही त्याच्याकडे. एका स्टेजला आपण खूप चांगला अर्न करत असतो पण फायनान्शियली पुढे गेलेलो नसतो. एक क्लायंट आठवतात मला. सॅलरी जेव्हा 80,000वरून अगदी आज 5 वर्षामध्ये 3.5 लाख रुपये झाली आहे. अमेझिंग ग्रोथ. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये जवळपास तेवढीच आहे अजूनही. म्हणजे इन्कम अपग्रेड झालं पण वेल्थ अपग्रेड नाही झाली. याला आम्ही मजेत म्हणतो इनव्हिजिबल टॅक्स. लाईफस्टाईल इन्फ्लेशन क्वाइटली पैसा कंझ्युम करत राहतं. आणि मग मी त्यांना सिंपल गोष्ट सांगितली की तुम्ही आधी सगळ्यांना पे करता आणि मग सगळ्यात शेवटी स्वतःला. EMI जातात, बिल्स, आउटिंग्स, शॉपिंग सगळं आधी. इन्व्हेस्टमेंट सगळ्यात शेवटी जे उरेल त्यातून. प्रॅक्टिकली काहीच उरत नाही त्यातून ॲक्च्युली. आणि म्हणून गेम थोडासा आपल्याला उलटा करायचा आहे. सॅलरी आली की पहिले इन्व्हेस्टमेंट मग बाकीचे एक्सपेन्सेस. सिंपल फ्लो, सॅलरी, इन्व्हेस्टमेंट अँड देन एक्सपेन्सेस. आणि एक थंब रूल, इन्क्रीमेंट मिळाला की किमान 50% आधी इन्व्हेस्टमेंट करायची लाईफस्टाईल अपग्रेड करण्याआधी. कारण एकदा लाईफस्टाईल वाढली की परत कमी करणं खूप टफ होतं. आणि याचा अर्थ असा नाहीये की लाईफ अजिबात एन्जॉयच करायचं नाही. बेटर लाईफ बिल्ड करणं कम्प्लिटली फाईन आहे. पण प्रत्येक अपग्रेड कॉन्शियस असायला पाहिजे, ऑटोमॅटिक नाही. आज तेच क्लायंट लाईफस्टाईल एन्जॉय करतायत पण इन्व्हेस्टमेंट मात्र अग्रेसिव्हली वाढतायत. डिफरन्स एवढाच आहे की आज पैसा उरलेल्या पैशातून इन्व्हेस्टमेंट नाही होते. तर पहिले इन्व्हेस्टमेंट होते आणि मग बाकीचा खर्च होतो. आणि ऑनेस्टली वेल बिल्ड होण्याचा हा अंडररेटेड सिक्रेट आहे. आणि पुढच्या वेळी इन्क्रिमेंटच्या वेळी एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की माझं इन्कम अपग्रेड होतंय की फक्त लाईफस्टाईल.